यांच्यावरती आपण केलेलं आहे आणि विनंती असेल बाळाला की आपण स्थान बनवायचं आणि होऊया आपण अंतिम सामन्याकडे। अंतिम सामना कसा असेल हे ऐकूया प्रथम चव्हाण यांच्या आवाजात। तर उद्याचे लॉट्स आमच्यापर्यंत पोहोचवा, कशा मॅचेस आहेत प्रेक्षकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहेत किंवा जे उद्याच्या टीम आहेत त्यांनाही या सूचना मिळणं गरजेचं आहे। आले लॉट्स आलेले आहेत। तर उद्या पहिली मॅच आई गावदेवी मोने वर्सेस गावदेवी बारावीमध्ये ठीक 8:45 वाजता रिपोर्टिंग आहे। 9 वाजता मॅच स्टार्ट करायची आहे। दुसरी मॅच जय जलेश्वर वाडेकर बी वर्सेस गावदेवी उंबरडे। तिसरी मॅच नवनाथ 11 वडवली वर्सेस श्री गणेश टावरीपाडा। चौथी मॅच शिव स्वराज्य शाड वर्सेस जय दुर्गा कोळिवली। पाचवी मॅच क्लासिक 11 गांधारी वर्सेस जय मसोबा चिकनगर आणि 6वी मॅच कॉलनी बॉयज मोने वर्सेस रिजन्सी टिटवाळा। या सगळ्या टीम्सने वेळेवरती यायचं आहे, स्पेशली आई गावदेवी मोने आणि गावदेवी बारावे वेळेवरती या, पॅनल्टी लावून घेऊ नका। होया अंतिम मॅचकडे। मी मात्र रजा घेतोय, पुन्हा उद्या नक्कीच भेट होईल, पण या पुढच्या सामन्याचं धावतं वर्णन ऐकूया आपण प्रथम चव्हाण यांच्या शुभवाणीतून। असं म्हटलं जातं कि हर सर झुक जाए वो मंदिर होता, हर नदी समा जाए वो समंदर होता। जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। कोण इथून मॅच जिंकून मेगा फायनल मध्ये दाखल होईल? येणारे 3 चेंडूंचा पूर्वार्ध, 3 षटकांचं उत्तरार्ध। पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय। बेवन दीपक गीते आपल्याला पाहायला मिळतील। आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील देखील पहिला षटक घेऊन तयार आहेत। पहिला चेंडू चांगला होता, त्यावरती फटका मारायचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये होते सत्यम, ज्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली। यावेळेस एंगल सोबत चेंडू बाहेर निघाला, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली। पंचांशी वाद घालायचं नाहीये, विनंती असेल। एक गोष्ट आपण नेहमी पाहत असतो, मी उल्लेख देखील केलाय 3 ते 4 वेळा, कुठली परिस्थिती असू दे अशोक यांच्या चेहऱ्यावरती स्मित असे आपल्याला पाहायला मिळतो। डॉट बॉलची समाप्ती होतीये। अगदी ज्या ज्या वेळेला विकेट पडतात, ज्या ज्या वेळेला कॅच देखील त्याच्या गोलंदाजीवरती ड्रॉप होतात, त्यावेळेस देखील तो हसत असतो। आणि म्हणून मी एक गोष्ट नेहमी म्हणतो, केकी दिले अशोक कितनी बार जीतोगे। अतिशय शांत असा खेळाडू आहे। मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत। बॉल चालला लॉंग लेग रिजन मध्ये, एक धाव झाली कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 2 आकड्यावरती। मोठा फटका मारायचा प्रयत्न झाला होता, पहिले चेंडू डॉट, त्यानंतर बॅक टू बॅक जर पाहायला गेले 3 चेंडू डॉट आले होते। चौथ्या चेंडूवरती दुहेरी धाव आली आहे। गोलंदाज तयार। यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉल पिचिंग होते। पंचाचे दोन्ही समांतरी धाव असेल अवांतर। अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये आहे। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती झाली आहे 3 आकड्यावरती। इथे चांगला फटका पाहतोय, बॉल चालाय डीप मध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल सीमा पार आलाय पहिला षटकार फलंदाज अभयच्या बॅट मधून। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 9 आकड्यावरती। 3 षटकांचं पूर्वार्ध, 3 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ पाहायला मिळतोय। पहिला षटकार आला या टुर्नामेंट मधला, आपण पाहू शकतो अभयच्या बॅट मधून। त्याची बॅट सध्याच्या स्थितीला थोडीशी शांत होती। बॅट चिकडा लागलीये, त्यानंतर शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये टिपला जातोय शेल आणि समाप्त होतोय अभय याचा खेळ। विकेटचं पतन, पहिला झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये। भूमी 11 मांडा या संघाला 9 आकड्यावरती।
पहिल्या षटकाची समाप्ती होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 या आकड्यावरती. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मेहुल विश्वकर्मा उर्फ चिंटू. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती असेल अशोक येडे उर्फ डिंडा. गोलंदाजची कमान सांभाळत असताना मयूर आपण पाहतोय आपल्या स्पेलमधील पहिल्या सांघिक कोट्यातील हा दुसरा षटक घेऊन तयार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा आल्या. त्यानंतर फील्ड रिस्ट्रिक्शन ओपन होत असताना पाहू शकतो 38 सर्कलमध्ये 4 खेळाडू असतील. शॉटमध्ये थर्ड मॅन असेल, फाईन लेग असेल, पॉइंट असेल आणि कव्हर असेल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो इनफिल्डच्या बाहेर 5 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. पहिला खेळाडू पाहू शकतो स्क्वेअर लेग मध्ये अरुण असतील. त्यानंतर दीपक आपल्याला पाहायला मिळतील. काऊ कॉर्नर मध्ये हेमंत असतील. लॉंग ऑन मध्ये सत्यम आपल्याला पाहायला मिळतील कव्हर पॉइंट मध्ये आणि त्यासोबत लॉंग ऑफ मध्ये देखील फिल्डर पाहायला मिळतील. 5 खेळाडू आउटसाइड सर्कल पेट्रोलिंग करतायत. 9 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग मार्क वरती बॉलर मयूर. स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतो अशोक ज्याच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये देखील चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. मिडन षटक देखील टाकलं होतं. मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक. बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 1 धाव झाली कंप्लीट. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट. धावसंख्या धावफलकावरती नेल्सन आकड्यामध्ये 1.1 षटकानंतर 1 बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहतो. गोलंदाज सय्यारे पुन्हा एकदा. सध्याच्या स्थितीला मॅच 50-50 पाहायला मिळतीये. फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली झाली आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर होते थोडेसे शफल झाले आणि त्यानंतर फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंड वरती चिंटू पाहतोय ज्याच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 षटकार चिंटूच्या माध्यमातून आले होते. तो चिंटू पाहतोय आपण. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. बॅटची कडा आणि त्यानंतर एसटी रक्षकाच्या माध्यमातून टिपला जातोय झेल. समाप्त होतोय. फलंदाज चिंटू सखे. विकेटचं पतन. झटका क्रमांक 2 लागतोय भूमी 11 मांडा या संघाला. नवीन फलंदाज रवी परब आपल्याला पाहायला मिळेल. या खेळाडूकडे भरपूर ताकद आहे. हवेच्या विरोधामध्ये आणि हवेच्या सोबतीला षटकार मारायची ताकद या फलंदाजामध्ये. सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्यात यश मिळालंय असा फलंदाज आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती असेल रवी. दुसऱ्या बाजूला अशोक पाहायला मिळतील. 2 चेंडूंमध्ये 3 धावांचं कॉन्ट्रीब्युशन अशोकच्या माध्यमातून. मयूरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली. आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात. फुल टॉस चेंडू होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बॉल चाललाय ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होते. झाली चूक. चुकीला माफी नाही. बॉल सीमा पार. लक फॅक्टर ऑन करणारा लकी 4 येतोय फलंदाज रवीच्या बॅट मधून. सोळा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. 7 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. पडला त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडू आत फिरला होता. जिथे इतकी धाव कंप्लीट व्हायला पाहिजे नव्हती तिथे लेगबायच्या स्वरूपात 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होत आहेत. सध्याच्या स्थितीला धावा येणं गरजेचं आहे. बॅट कट असू दे, बायच्या स्वरूपात असू दे, अवांतरच्या स्वरूपात असू दे, परंतु धावा येणं गरजेचं आहे. आणि त्या धावा येत असताना आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 18 धाव धावफलकावरती पाहायला मिळतील. मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि अशा रीतीने एंड ऑफ सेकंड ओव्हर
एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 षटकांची समाप्ती होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती 9.50 ची सरासरी मेंटेन केली जाते. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय गोलंदाजची कमान सांभाळत असताना रवी म्हात्रे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रवी परब, रवी वर्सेस रवी अशी मॅच पाहायला मिळतीये. बॅटल पाहू शकतो इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चालाय कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होते सत्यम, ज्यांच्या माध्यमातून जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. एक धाव एक्झिक्यूट करण्यात आली. धावसंख्या धावफलकावरती 20. तिसरे षटक मार्गस्थ. आजच्या दिवसाचा विचार केला मातब्बर 12 संघ पाहायला मिळत होते. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होते. ही खासियत आहे रवी म्हात्रेची. सातत्याने एक षटकार आला, एक चौकार आला तरी देखील कमबॅक करता येतो त्याला. अनेक अडचणीच्या सिच्युएशन मध्ये त्यांनी आपल्या संघाला बाहेर काढलेलं आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय कव्हर रिजन मधून सीमारेषा पलीकडे. अशोक केडेच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. आहे 24 या आकड्यावरती. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. फटका दर्जेदार, फटका अप्रतिम पाहू शकतो. ताकदीचा वापर, एलिव्हेशन देखील प्रॉपर. बॉल करतोय अवय सफर आणि फलंदाजाने हा ठोकलाय खणखणीत सिक्सर. उचली 33 या आकड्यावरती. 33 रन ऑन दी स्कोर कार्ड. एका चेंडूचा खेळ शिल्लक या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय. तेहतीस धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावेंवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अशोक. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदून बॉल चाललाय सीमा पार. आलाय चौकार शेवटच्या चेंडूवरती. अंत बला तो सब बला असं म्हणत असताना 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 39 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. 18 चेंडूंमध्ये 39 धावेंचं टार्गेट. 13 ची सरासरी मेंटेन करायची आहे. चेसिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये गौरी शंकर गौरीपाडा या संघाला संध्याकाळचा सत्र आपण पाहू शकतो. हवा देखील सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रायटी बॅटरांसाठी खेळपट्टी पोषक पाहायला मिळतीये.
विनंती असेल गौरीशंकर गौरीपाडा टीम आपले सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचेत. अठरा चेंडू आणि 33च्या सरासरीने 39 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोया नहीं करते. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना इथून आपल्या संघासाठी खेळावा लागेल. दोन्ही संघांच्या प्रत्येक खेळाडूला आपला 100% मी म्हणेल 101% इथून द्यावा लागणार आहे. कारण जो संघ जिंकेल इथून तो थेट मेगा फायनल मध्ये दाखल होईल. आणि जो संघ ही मॅच जिंकेल त्यांनी एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. आपण परवा ठीक 4 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. या गोष्टीची देखील नोंद करून घ्यायची आहे. गोलंदाजची कमान सांभाळतोय मेहुल विश्वकर्मा उर्फ चिंटू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू. पहिला खेळाडू अनस लॉंग ऑफ मध्ये असेल. दुसरा खेळाडू नौशाद काऊ कॉर्नर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती रवी म्हात्रे, दुसऱ्या बाजूला हेमंत आपण पाहू शकतो. बॉलर तयार आहे बॉलिंग मार्क वरती. फलंदाज देखील तयार आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा येतोय हिरवा कंदील. दोन्ही संघांना देणार आहोत खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. बोथ द टीम शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिला चेंडू पायावरती होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती पहिला तडाखा. रवी म्हात्रे ब्रँडेड 4. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. रवी म्हात्रे अशी इंजिन आहे ज्या इंजिनला तुम्ही एकदा चालू केलं तर मात्र तो इंजिन थांबत नाही. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार आणि त्यानंतर मात्र कमबॅकची गरज असेल चिंटूला. बॉल तयार पुन्हा एकदा. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. बॉल लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली. कंप्लीट सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. गुड लेंथ वरती चेंडू हिट झाला होता. त्यानंतर थोडीशी उसळी चेंडूला प्रदान झाली होती. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 16 चेंडूंमध्ये. अजूनही 34 धावांची गरज. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती होतीये. चौकार येतोय त्यानंतर एक धाव एकवटली जाते आणि पुन्हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्यात चिंटूने. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. वेट वॉच अँड डिलिव्हर. बॉल चाललाय सीमा पार वाईडिश लॉंग ऑन रिजन मधून. हेमेंचा तडाखा. बॉल सीमा पार आलाय षटकार. चौदा चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. चांगली अशी फटकेबाजी दोन्ही बाजूनी होत असताना पाहायला मिळतो. एका बाजूने रवी म्हात्रे, दुसऱ्या बाजूने हेमंत. दोघांचाही तडाखा सध्याच्या स्थितीला सुरू आहे. अप्रतिम फटकेबाजी. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होतीये. पंचाचे दोन्ही हात समांतर. ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. खुलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राइव्ह करायचं होतं. मिड ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अभय होते तिथे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती होतीये. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो रफ अँड टफ मॅच दोन्ही संघांच्या बाजूने.
झुकलेली पाहायला मिळत होती. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग ऑन मधून, क्लिअर करत फलंदाजच्या माध्यमातून येतोय. गौरीपाडा गावाचा ब्रँड दाखवणारा हा अप्रतिम दर्जा चौकार. समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. 12 चेंडूंमध्ये 23 धाब्यांची गरज. गोलंदाजची कमान सांभाळतोय फहीम इद्रिसी. स्ट्रायकर एंडवरती रवी असतील. फहीमचा जर विचार केला तर अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ऍक्शन त्याची आहे. ज्या वेळेस तुमच्याकडे अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ऍक्शन असते त्या वेळेला तुम्ही घातक असे सातत्याने साबित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आर्यन भुईर असतील, त्यासोबत फहीम इद्रिसी असेल. बॉलिंग ऍक्शन थोडीशी अनऑर्थोडॉक्स पद्धतीची आहे आणि त्यामुळे त्यांना नेहमीच फायदा मिळत असतो. 12 चेंडूंमध्ये 23 धाब्यांची गरज. स्ट्रायकर एंडवरती रवी पाहतोय, ज्याच्या माध्यमातून 2 चेंडूंमध्ये 5 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. बॉल चालला एका टप्प्यावर सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी फलंदाजच्या बॅट मधून येतोय हा चौकार. बीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अजूनही 19 धाब्यांची गरज. 11 चेंडू 19 धाब्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती तडाखा पाहतोय रवीच्या बॅटमधून. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. एक धाव झाली कंप्लीट. जयेश राजे येत आहेत चेंडू पर्यंत, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्याच्या स्थितीला होत असताना. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली 22. 22 या आकड्यावरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची इनर एज लागतीये. त्यानंतर चेंडू बॉडीला ब्रश होतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगला कमबॅक होत असताना फहीम इद्रिसीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसरे चेंडू दुहेरी धाव, त्यानंतर मात्र डॉट बॉल. विशेष असं कौतुक करेल मी दिनेश जाधव सरांचं, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम असं स्कोररची भूमिका पाहायला मिळतीये. प्रत्येक चेंडूवरती काय समीकरण आहे हे देखील दाखवलं जात आहे. त्यांचं देखील विशेष असं कौतुक. बॉल चालला मिड विकेटला. एक धाव झाली. कंप्लीट सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली सिंगलच्या मदतीने 23 या आकड्यावरती. विजयासाठी 8 चेंडूंमध्ये 16 धाव्यांची गरज. 12ची सरासरी सध्याच्या स्थितीला मेंटेन करायची आहे. 8 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. पुल करायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. अप्रतिम झेल जयेश राजे यांच्या माध्यमातून टिपली जातीये. फलंदाज बाद. पहिला झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये. गौरी शंकर गौरीपाडा या संघाला 23 या आकड्यावरती. हेमंत बॅक टू द डगआउट. सात चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. स्ट्रायकर एंडवरती गिरीश पाहायला मिळतील. अप्रतिम गोलंदाजी फहीमच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक होत असताना त्याच्या माध्यमातून पुल करायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. डाऊन दी बॉल. नौशाद येत आहेत.
हाताचा पिसरा फुलवला होता आणि त्यामध्ये चेंडूला समावून घेतलंय. फलंदाज बाद होतोय. 1 brings 2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. फलंदाज बाद, विकेटचं पतन आणि आता समीकरण पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 6 जिंकण्यासाठी 16 धाब्यांची गरज. डीजे सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती आहे. अशोक विपक्ष रवी. 6 चेंडूंमध्ये 16 धाब्यांची गरज. अप्रतिम असा सामना पाहायला मिळतोय. 30 यार्ड सर्कल बाहेर आपण पाहतोय. 5 खेळाडू पेट्रोलिंग करतायत इनसाइड सर्कल. 4 खेळाडू पेट्रोलिंगला असतील. शॉट मध्ये थर्डमॅन असेल, फाईन लेग असेल, बॅकवर्ड पॉइंट असेल आणि एक्स्ट्रा कव्हर असेल. गोलंदाज तयार आहे. 6 चेंडू 16 धाब्यांची गरज. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग होती. पंचाचे दोन्ही हात समांतर. ही धाव असेल अवांतर. अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. मी म्हणतो की सिच्युएशन कशी असू दे, नेहमी स्मिथ हास्य अशोकच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग ऑनला. अनस आले होते तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. 5 चेंडूंमध्ये अजूनही 14 धाब्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती वाईड आलं होतं, त्यानंतर एक धाव आली. स्ट्रायकर एंड वरती मयूर पाहायला मिळतोय. 5 चेंडू 14 धाब्यांची गरज. 50-50 असा हा सामना पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. फक्त आणि फक्त एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होत असताना अशोकच्या माध्यमातून 4 चेंडूंमध्ये अजूनही 13 धाब्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना. वी डोंट नो, आम्हाला माहित नाही हु विल विन दिस मॅच, बट द मॅच विल बिंग हाय व्होल्टेज. या ती मात्र शंका नाहीये. प्रेक्षकांचा पैसा वसूल असा सामना पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू होता. बॉल हवे मध्ये. फहीमच्या माध्यमातून मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. रवी मात्रेला परतायला लागते माघारी. झटका क्रमांक लागतोय दुसरा. तिसरा लागत असताना मैदानाच्या आतमध्ये 26 या आकड्यावरती. पाचव्या क्रमांकावरती आला सागर म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला मयूर आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडूंमध्ये 13 धाब्यांची गरज. मॅच एकतर्फी होत असताना पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला, परंतु काही होऊ शकतो. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. 3 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. 3-13 कुठल्या संघाचा वाजेल हा मोठा प्रश्न असेल. 3 चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची एससी रक्षकाने, मित्रा
ज्यावेळेस आपण कॉट बिहाइंड साठी अपील करतो, आपण प्रमुख पंचाकडे अपील करत असतो, कधी स्क्वेअर लेग पंचाकडे अपील करत नाही. दोन चेंडू आणि 13 धाब्यांची गरज. फुल टॉस चेंडू होता, पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. आउटस्टँडिंग बॉलिंग अशोकच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. 1 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. यावेळेला मॅच फिनिश होते, मॅच जिंकली आहे.